जातीय जनगणनेच्या निर्णयासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी घेणार पत्रकार परिषद. संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषदेत निर्णय सांगणार. देशासाठी आज सुवर्ण दिन. जातनिहाय जनगणनेवर मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया. अनेक दशकांपासून याबद्दलची मागणी होती. आतापर्यंत एससी एसटी आणि इतर अशी जनगणना होत होती आणि आता इतर जाती जनगणना ही केली जाणार. बावनकुळे यांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणनेची मागणी केलेली, त्यानुसार सरकारने ती मागणी मान्य केली. राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. सरकारच्या निर्णयाचं स्वागत. मुख्यमंत्री फडणवीस यांचा वर्षा बंगल्यावर गृहप्रवेशापूर्वी केली छोटी पूजा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं. सेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी हातात पोस्टर्स घेत केली मागणी. ठाकरे नावाची दहशत अबाधित राहण्यासाठी दोघांनीही एकत्र येण्याची गरज असल्याची कार्यकर्त्यांची भावना. महाराष्ट्र दिनानिमित्ताने मुंबई भाजपची बॅनरबाजी. हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांच्या फोटोंसह बॅनर. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशयाचा बॅनर. या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा काश्मीर दौऱ्यावरचा फोटो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरेगावात धार्मिक कामासाठी दरेगावात गेल्याची माहिती. पक्षप्रवेश करताना माणसं तपासून घेऊ असं सांगणाऱ्या अजितदादांनी गुलाबराव देवकर यांच्यासारखी सुंदर माणसं निवडली आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांचा अजित पवारांना खोचक टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. बीकेसीमध्ये होणाऱ्या वेव्स परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अडचणीमध्ये वाढ. प्रवरा साखर कारखान्यात 9 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप. विखे पाटील आणि अण्णासाहेब म्हस्केंसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा. 10,000 शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज आणि कर्जमाफी. राधाकृष्ण विखे पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. संजय राऊत यांची मागणी. स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभाराचं काय झालं? राऊतांचा फडणवीसांना सवाल. आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला मिळणार सुविधा. ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय. दरवर्षी 6,000 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मिळणार प्रवेश. तर गोवारी समाजासाठी घरं बांधण्याकरता मंजुरी. अदिती तटकरेंना 1 दिवसासाठी झेंडावंदनाचा मान देण्यापेक्षा कायमस्वरूपी हा मान द्यावा. भाजप नेते पंडित पाटील यांची मागणी. तर रायगडला कायमस्वरूपी पालकमंत्रीपद मिळायला हवं अशी ही माहिती. आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीय सत्यजित पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. 11 वर्ष भाजपत काम केल्यावर राष्ट्रवादीत प्रवेश. पडळकरांना मोठा धक्का. आरक्षणासह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडक देणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मोठी घोषणा. आमरण उपोषण करणार असल्याची ही घोषणा. महसूल विभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक मंगळवारी मुंबईत जनता दरबार घेणार. महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा. पुण्यातल्या महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरण. राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेच्या बँक खात्यात करोडोंचे आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड. पोलिसांनी नोंदवला. राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा जबाब. 5 मे रोजी मुंबईत फुले चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं आयोजन. शरद पवार कुटुंबासह स्क्रीनिंगला उपस्थित राहणार. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि पक्षाचे आमदार खासदारही उपस्थित राहणार. फुले चित्रपट महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा. त्यामुळे फुले चित्रपट टॅक्स फ्री करा. अतुल लोंढे यांची मागणी. शिर्डीमधल्या राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेत चोरट्यांचा डल्ला. माजी आमदारांसह कार्यकर्त्यांच्या खिशातनं पैसे चोरीला गेल्याची माहिती. माजी आमदार लहू कानडे यांच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाने युती धर्माचं पालन करत कायम संयमाची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपेंची प्रतिक्रिया. तर महेंद्र दळवी यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परांजपेंची मागणी. कोणत्याही अर्जदाराला माहिती अधिकारात दिलेली माहिती ही आता प्रत्येक प्राधिकरणाला आपल्या संकेतस्थळावर टाकणं बंधनकारक असणार. मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडेंची माहिती. माहिती अधिकाराच्या माध्यमातून होणारे ब्लॅकमेलिंगचे प्रकार थांबवण्यासाठी निर्णय. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सेवानिवृत्त. मुंबई पोलीस दलाकडून विवेक फणसळकर यांना गार्ड ऑफ ऑनर. विवेक फणसळकरांनी मानले सहकाऱ्यांचे आभार. शासनाने संधी दिल्यानेही फणसळकरांनी व्यक्त केली कृतज्ञता. देवेंद्र भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. 35 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसळकर निवृत्त. विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार. नागपुरातील नव्या प्रशासकीय इमारतींच्या बांधकामासाठी 1337 झाडं तोडण्याला कोर्टाची स्थगिती.
पर्यायी वृक्षारोपण कुठे आणि कसं केलं जाणार याबाबत महापालिकेने माहिती न दिल्यानं नागपूर खंडपीठाकडनं एका आठवड्याची स्थगिती. गडचिरोलीच्या प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. मुरखाळा येथे शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू. सुपीक शेतजमिनींचं भूसंपादन करण्याबाबत शेतकऱ्यांचा विरोध. योजनेत गैरव्यवहार झाला असेल तर ती सरकारची चूक आहे, त्याची शिक्षा आमच्या शेतकऱ्यांना का? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा सवाल. तर 1 रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी, खडसे यांची मागणी. वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध. मालेगावात मुस्लिम बांधवांनी कायदा रद्द करण्याची मागणी करत केली निदर्शनं. आयसीएसई आयएससी बोर्डाचा निकाल जाहीर. महाराष्ट्रात आयसीएसई बोर्डाचा निकाल 99.90% तर आयएससी बोर्डाचा निकाल 99.81%. मुख्यमंत्री फडणवीसांची मुलगी दिविजाला 10वीत मिळालेत 92.60% गुण. अमृता फडणवीसांनी एक्स पोस्ट करत दिली माहिती. अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर. सोन्याचा दर प्रतितोळा आज पुन्हा एकदा लाखांच्या पार. मुंबईमध्ये सोन्याचा प्रतितोळा भाव 1,631 रुपयांवर. मदर डेअरीच्या दूध दरात आजपासून प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ. खरेदी दरात वाढ झाल्याने दूध महागलं. उष्णतेच्या लाटेचा दुग्ध उत्पादनावर परिणाम. कोल्हापुरात अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने गाड्यांच्या खरेदीसाठी गर्दी. सोनं चांदीसह गाड्या खरेदीसाठी मोठी गर्दी. 1 मे पासून वेटिंगचं तिकीट असलेल्यांना एसी आणि स्लीपर कोचमधून प्रवासास परवानगी नसेल. वेटिंगच्या तिकिटावर जनरल डब्यातनंच प्रवासाची मुभा असणार. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. सिंहगड रस्त्यावरील पुलाचं 1 मे रोजी उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन. या पुलाचं उद्घाटन रखडल्याची बातमी माझाने दाखवलेली. हिंगोलीच्या लिंबाळा मक्ता भागात पाईपलाईन फुटल्यानं पाण्याची मोठी नासाडी. हजारो लिटर पाणी वाया जात असताना देखील नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. बीड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. मागच्या तासाभरापासून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची माहिती. ऐन उन्हाळ्यात अशा प्रकार घडत असल्यानं नागरिकांकडून संताप. ठाण्याच्या काही भागात शुक्रवार शनिवार पाणी पुरवठा बंद राहणार. टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन. आंबेबारा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं आष्टा पंपिंग सेंटर बंद. त्यामुळे 1 मे पासून नंदुरबार शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील सोनापुरात वादळी वाऱ्यासह गारपीट. त्यामुळे गावात गारांचा खच. अनेक घरांवरील छप्पर उडाली. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा खंडित. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं लातूरच्या झरी खुर्दमध्ये शेतकऱ्याच्या 3 एकरावरील केळीच्या बागेचं नुकसान. पंचनामा करून आर्थिक मदतीची शेतकऱ्याची मागणी. बुलढाण्यात केळीच्या पिकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल. चक्क कागदाच्या टोप्या करून केळीचे रोप झाकले. केळीच्या पिकावर सकारात्मक परिणाम. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून पूर्ण. येत्या 11 मे रोजी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता. राजे रघुजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारने खरेदी केल्यावर भोसले कुटुंबाचा राजवाड्यात जल्लोष. तलवार लवकरच नागपुरात परत यावी, भोसले कुटुंबियांची इच्छा. ठाण्यामधल्या गणेशवाडीत जितेंद्र आव्हाड यांनी साकारलं तुळजाभवानी मंदिर. मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता शरद पवार सपत्नीक उपस्थित. अनिल देशमुख, मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती. मंत्री प्रताप सरनाईक यांनीही ठाण्यातल्या तुळजाभवानी मंदिरात जाऊन घेतलं दर्शन. जितेंद्र आव्हाडांकडून मंदिराची निर्मिती. आजच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तापासून वटपौर्णिमेपर्यंत विठ्ठल रखुमाईला आमरसपुरीचं नैवेद्य. भाविकांसाठी अन्नछत्रामध्ये आमरसपोळीचा महाबेत. नाशिकमधील चांदीच्या गणपती मंदिरातही अक्षय तृतीयेनिमित्ताने आंब्याची आरास. तब्बल 251 किलो आंब्याचा वापर करून बाप्पासमोर आरास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.